एखाद्या सिनेमाचं हॅपी एंडिंग वाटेल अशी क्रिकेटर सरफराज खानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात नुकतीच राजकोटच्या मैदानात झाली। भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीपूर्वी अनिल कुंबळेंनी क्रिकेटपटू सरफराजला टेस्ट कॅप दिली आणि मैदानातच भावनांची जणू सुनामीच आली। नेमकं काय घडलं बघूयात या खास रिपोर्टमधून। डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरीनंतर अखेर क्रिकेटर सरफराज खानला टीम इंडियात संधी मिळाली। सरफराजला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी अनिल कुंबळेंनी कॅप दिली आणि तेव्हाच सरफराजचे वडील नौशाद यांच्या भावनांचा बांध फुटला। पुरुषासारखा पुरुष अगदी लहान मुलाप्रमाणे भर मैदानात ढसाढसा रडला। हे अश्रू होते आनंदाचे, अनेक वर्ष पाहिलेल्या स्वप्नांचे। तर सरफराजला क्रिकेटर बनायचं बाळकडू त्याच्या वडिलांनी अगदी बालपणीच पाजलं होतं। 6 वर्षांचा असल्यापासून क्रिकेटचे धडे त्याला त्यांनी शिकवले होते, ज्यानंतर 20 वर्षांनी अखेर सरफराज आंतरराष्ट्रीय सामना खेळला। विशेष म्हणजे सरफराजचे वडील नौशाद हे स्वतःही भारतासाठी क्रिकेट खेळू इच्छित होते, पण काही कारणांनी ते होऊ शकलं नाही। पण आपलं पूर्ण न झालेलं स्वप्न मुलानं पूर्ण केल्याचा आनंद हा अश्रूंच्या रूपानं नौशाद यांच्या डोळ्यात साफ दिसून आला। आणखी एक खास गोष्ट यावेळी दिसून आली ती म्हणजे नौशाद यांच्या जॅकेटवरील एक वाक्य। ते म्हणजे क्रिकेट हा फक्त जंटलमन लोकांचा खेळ नाही तर सर्वांचाच खेळ आहे। यातून मेहनत घेणारा प्रत्येक जण हा खेळ खेळू शकतो असा संदेशच जणू नौशाद यांना द्यायचा होता। तर सरफराजच्या या डेब्यूला इतकं महत्त्व दिलं जाण्यामागं तशी कारणंही आहेत। तीच पाहण्यासाठी एक नजर टाकूया सरफराजच्या आत्तापर्यंतच्या प्रवासावर। अवघ्या 6 वर्षांचा असल्यापासून क्रिकेटचा सराव करणारा सरफराज 26व्या वर्षी टीम इंडियात आला। स्फोटक फलंदाजीमुळे मधल्या फळीतला एक उत्तम फलंदाज बनला। प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी, 43 सामन्यामध्ये 3692 धावा करत 14 शतकांसह 11 अर्धशतकही ठोकली। 2022-23 रणजी स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीमुळे सर्वांचीच मनं जिंकत अखेर टीम इंडियात एंट्री मिळवली। इंग्लंड विरुद्ध सलामीच्या सामन्यातील पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करत त्यानं 62 धावांची खेळी केली। अशा प्रकारे फायनली बहुप्रतीक्षित असा सरफराज खानचा डेब्यू झाला। विशेष गोष्ट म्हणजे या सरफराजचा छोटा भाऊ मुशीर याने नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली, त्यामुळे तोही लवकरच टीम इंडियाची दारं ठोठावणार आहे नक्की। पण तुर्तास तरी सरफराजचं आगमन झालं आणि त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यामुळे मनापासून पाहिलेली आणि जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेतलेली स्वप्न पूर्ण होतात आणि मेहनत कधीच वाया जात नाही हे यातून दिसून आलं। शशांक पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।